नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समस्त मराठी जनांचं अभिनंदन केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. मोदींसह मंत्रिमंडळाचे आभार, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी उपस्थित असताना राज ठाकरे यांनी भाषणामधून केलेली त्यांची मागणी फेसबुकवर पोस्ट केली आहे. तर राज ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे फेसबुक पोस्टमध्ये आपण पाहतोय. आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. नरेंद्र मोदी हे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्या सभेत मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठिंबा मी दिला होता, मनसेच्या मागण्यांपैकी एक मागणी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही होती. माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यातील एक मागणी पूर्ण झाली.